अर्धापूरची जी इमारत आहे 3-3.5 एकरमध्ये एवढी मोठी भव्य इमारत शासनाने उभारणी केली आहे, परंतु या ठिकाणी जे आहे तर पाण्याचे जे विसर्ग आहे ते पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतीही योग्य तो उपाययोजना केली नसल्यामुळे आज एवढे हे हाल झालेले आहेत आणि गुत्तेदाराचे आणि जे काही बांधकाम विभागाचं जे दुर्लक्षपणा झालं आहे आणि नियोजन बरोबर नियोजन त्यांनी केलं नाही आणि पाण्याचे जे बाहेर काढण्याचे नियोजन त्यांनी आउटलेट बरोबर काढले नाही, त्यामुळे एवढं पाणी आज कोर्टाच्या आवारात साठलेलं आहे। त्यामुळे आपण आज पाहिले की टेम्पोमध्ये कोर्टाचे कर्मचारी आणि पक्षकारांना काही वकिलांना मध्ये सोडावे लागले आहे, कारण की दैनंदिन कामं रोखू नये म्हणून। आणि याच्यामध्ये प्रशासनाने तात्काळ काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। न्यायालयाची बिल्डिंगचे जेव्हा वारंवार गुत्तेदाराला आणि पीडब्ल्यूडीला सांगितलेलं होतं की रोडचं लेवल आणि न्यायालयाची बिल्डिंग या दोघांमध्ये खूप अंतर आहे। न्यायालय एकदम खाली चाललेलं आहे, त्याला पावसाचा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर पाणी कोर्टामध्ये साचेल, आपण लेवल वाढवावं, पण एवढ्या वारंवार सांगून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष दिलेलं आहे। तर त्या दुर्लक्षामुळे जे काही आता झालेलं आहे याचे दुष्परिणाम आपण पाहू शकतो की किती पाणी साचलेलं आहे। अजूनही वेळ गेलेली नाहीये, यामध्ये भर टाकून जर रोडच्या लेवलला जर आणलं तर आताही हे होऊ शकते, पुढचे जे दुष्परिणाम आहे थांबू शकतात, किंवा कोर्टामध्ये साचलेलं पाणी बाहेर जाण्यासाठी आपल्याला एक अंडरग्राऊंड आउटलेटसाठी काहीतरी करावं लागेल। आणि पूर्ण पाहिलं या ठिकाणी पूर्ण अर्धापूर शहराचं पाणी येते आणि फ्लो जास्त आहे आणि आउटलेट कमी आहे, त्यामुळे अर्धापूर कोर्टामध्ये जे पाणी जमा व्हायलेलं आहे त्याला बाहेर काढण्यासाठी उपाययोजना उभाराव्या लागतील। आणि पीडब्ल्यूडींनी अर्धापूर बिल्डिंगची जे लेवल आहे ते थोडंसं वाढवून आपल्याला पाणी कसं मध्ये घेता येणार नाही या संदर्भात काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील। इथून पुढे आता आपण बरेचसे त्यांना पत्र दिलेलं आहे। इथून पुढे जर यांनी शासनानं किंवा पीडब्ल्यूडीनं याच्यावर निर्णय नाही करता तुमची भूमिका काय राहील आपली? आम्हाला अर्धापूर अभिवक्ता संघाकडून त्यांच्या विरोधामध्ये एखाद्या वेळेस बंदचा ठराव देऊन किंवा कामकाज बंद करून किंवा त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला काही ना काहीतरी एखादं आंदोलन उभं राहावं लागेल, कारण नाग पक्षकारांना त्रास होतोय। आताच आपण पाहिलेलं आहे की काही पक्षकारांना आपण आयशरमध्ये बसून तिकडे केलेले कोर्टाच्या कर्मचाऱ्यांना वयोवृद्ध पक्षकार असतात, काही लहान मुलं त्यांच्यासोबत असतात, त्यांची यावेळी होणं योग्य नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर जर पीडब्ल्यूडीने याच्यावर उपाययोजना नाही केल्या तर आपण त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन